तुमचा मोबाईल गायब करतो, तुम्हाला पण गायब करतो. आज पोलीस येतील, उद्या कोण येणार आहे? म्हणजे त्यांची एवढी आरेरावी चालली आहे. आता ह्यांना थांबवायचं कोण? करा काय करायचं ती असं म्हणते. अरे रवीची भाषा. हा अरे रवीची भाषा तुम्हाला धमक्या पण दिल्यात ना? कुठं जायचं गावामध्ये काय करायचं आमचं कोणी काय करत म्हणजे कुंकून जाऊ ती कोडं पडलं मला. हम्म. पुन्हा खाली असं झोपून गेले माणसं तिकडेच जेवायची, आम्ही इकडंच. दिवसभर काल उपाशी होतो. साहेब बसतो जेवायला, आमचं आणखीन जेवण नाही. आम्ही काल दुपारपासून असंच इथं घुटमळतोय. काल मी मॅडम दिवसभर रजेवरती होत्या. आम्ही सगळे आता तेच सगळे शेतकरी त्यांची कामं सोडून कुणाच्या इथं त्यांना त्यांचे जनावरांना पाणी पाजणं व चारा टाकणं हे देखील मुश्किल झालेलं आहे व शेतकरी त्या तारेच्या कंपाऊंड खालूनही जात आहेत. प्रशासनाला 3 दिवस झाले अर्ज देऊन सुद्धा तिथे कुणीही फिरकलेलं नाही, कुणीही तिथे येऊन बघितलेलं नाही किंवा काहीच नाही. फक्त आमदार साहेबांची शेती असल्यामुळे येत नाही का कशामुळे येत नाही आम्हाला फक्त तिथं कोडं पडलेलं आता. चालू रस्ता बंद करून हे माझा रस्ता आहे म्हणून बंद करून ते शेतकऱ्याला खाल्ल्या जाऊ देण्यात आले. नमस्कार, मी मारुती पवार. मांजरा न्यूजच्या विशेष बातमी सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लातूर शहरातील कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी काही नांदगावचे शेतकरी या ठिकाणी कलेक्टर यांना निवेदन देण्यासाठी आले. काय निवेदन आहे त्यांचं, त्यांची कलेक्टरांकडे काय मागणी आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नेमकी त्यांची समस्या काय आहे, काय सांगाल, काय अडचण आहे तुमची, काय समस्या काय आहे आणि काय कलेक्टरांना काय निवेदन दिले आपण? कारण की निवेदन ते शेतीचा रस्ता अडवल्यामुळे निवेदन दिलेलं आहे. सरकार तर म्हणतंय रस्ते मोकळे करा आणि आमदारचे चिरंजीव रस्ते बंद करू लागले. पुणे आमदारचे चिरंजीव रमेश अप्पा कराडचे मुलगा ऋषिकेश कराड त्यांची जमीन आहे तिथे एक आता 4-5 वर्षाखाली घेतलेली आहे. त्यांनी चालू रस्ता बंद करून हे माझा रस्ता आहे म्हणून बंद करून ते शेतकऱ्याला खाल्ल्या जाऊ देण्यात आले. किती दिवसापासून हा प्रकार चालू आहे? 1 महिना झाला. महिना झाला. हा थोड्या अलीकडल्याकडून बारीक रस्ता होता तिथून लोक थोडे वाकडे होऊन चालले म्हणजे बगलेनं चालले कडून ती बी बंद करून टाकली त्यांनी. तुम्हाला धमक्या पण देण्यात आल्यात म्हणून समजलं, नेमकं काय प्रकार काय आहे नेमका? भरपूर धमक्या. तुमचा मोबाईल गायब करतो, तुम्हाला पण गायब करतो. आज पोलीस येतील, उद्या कोण येणार आहे? म्हणजे त्यांची एवढी आरेरावी चालली आहे. आता ह्यांना थांबवायचं कोण? म्हणजे शिक्षा कुणाला? सामान्य माणसाला. आणि ह्यांनी काय करायचं? सगळ्यांना आता मत हिंडायचं का? आम्ही जायचं कुणाकडे? याच्यासाठीच आम्ही सगळ्या शेवटी कलेक्टर मॅडमकडे आलो. पोलीस अधीक्षकांना आम्ही 2 दिवसापूर्वी पत्र दिलेलं आहे. आम्ही तहसीलदारांना पण पत्र दिलेलं आहे. तहसीलदारांचं इथं आल्यानंतर तहसीलदार भेटले आम्हाला तांदे साहेब. त्यांचं म्हणणं की तुमचा अर्ज मला काल आला. मी मुंबईला होतो. मुंबईला असताना माणसं म्हणजे समजा तिथपर्यंत कॉन्टॅक्ट होऊ शकतो, अर्ज जाऊ शकतो. तर ह्यांनी इथं आल्यानंतर कशा म्हणू शकतात की बाबा तुम्ही इथं काय करतात? मग आम्ही तर सांगितलं 1 महिन्याला आमच्या इथं जनावरांना त्रास व्हायला, चारा पाणी करायचं आहे, आमचा रस्ता बंद आहे, हा त्रास आम्हाला व्हायला लागला आहे. साहेब बसतो जेवायला, आमचं आणखीन जेवण नाही. आम्ही काल दुपारपासून असंच इथं घुटमळतोय. काल मी मॅडम दिवसभर रजेवरती होत्या. आम्ही सगळे आता तेच सगळे शेतकरी त्यांची कामं सोडून कुणाच्या इथं आता आमच्या आणखीन काही शेतकरी असे त्यांच्याकडे गडी पण नाही, ते स्वतः शेती करतात, स्वतः चारा पाणी करतात. तर सगळेजण इथंच आहेत आता, सगळे त्यांच्या घरचे पण इथंच आहेत. आता अर्धे शेतकरी इथून निघून गेले. आता सगळे काय करायचं? आम्ही जायचं कुणाकडे? मग असंच जर प्रशासन सुव्यवस्थापन असं जर ह्यांना चालवायचं असेल तर मग उपयोग काय? मग लोकशाहीचा काय उपयोग आहे? किती वर्षापासून शेती आहे तिथे तुमची? इथं आमची जवळपास 33-35 वर्षापासून माझी शेती आहे. काही शेतकरी आहेत इकडे या शेकडे. हे बघा, हे आमचे यांच्या आजा पंजांपासून शेती आहे. 100 वर्ष झाली यांची शेती. किती वर्ष झालं शेती आहे तिथे तुमची? आमच्या 100 वर्षापेक्षा जास्त जायचं असतील. मग आता हे जी रमेश अप्पा कराडांनी जो रस्ता अडवलाय, त्यांनी जी शेती घेतली ती किती दिवसापूर्वी त्यांनी शेती घेतली? 9-10 वर्ष झाले अंदाजे. 9-10 वर्ष. त्याआधी तिथं रस्ता होता? होता रस्ता. त्याआधी त्यांना काही प्रॉब्लेम झाला नाही? काही नाही. आता नेमकं कशासाठी तार मारून घेतली त्यांनी कंपाऊंड? आमचा रस्ता आहे, तुम्ही जायचं नाही. शेजारला अर्ध मागा, मला अर्ध मागा. करा काय करायचं ती असं म्हणते. अरे रवीची भाषा. हा अरे रवीची भाषा. तुम्हाला धमक्या पण दिल्यात ना? कुठं जायचं गावामध्ये काय करायचं आमचं कोणी काय करत म्हणजे. बरं ताई, मला सांगा, आज तुमचा रस्ता अडवलाय, आज तुम्हाला शेतात जायला अडचण येते, नेमकं काय अडचणी आहेत, नेमकं काय समस्या काय नाही, चका अडविला रस्ता. खालून टोपले घेऊन गेली मी सपई. कशाच्या खालून गेला? त्या जाळीच्या खाली. काल दिवस मग आता 7 वाजले होते मला. तिथंच उभं राहिली मी त्या रस्त्यावर. कुंकून जाऊ ती कोडं पडलं मला. पुन्हा खाली असं झोपून गेले. माणसं तिकडेच जेवायची, आम्ही इकडंच. दिवसभर काल उपाशी होतो. मग जनावरांना चारा पाणी कसं? काही नाही, तशाला तसेच उपाशी होते जनावर. आज महिना झाला आपल्याला ही समस्या आहे. हो, हीच आहे. याच्यावर कलेक्टर SP काय बोलले तुम्हाला? काय बोलले माणसाला माहित आहे, आम्ही कशाला सांगतो? काय सांगितलं कलेक्टर SP यांनी? काय सांगितलं तुम्हाला याच्यावरती? काय उत्तर काय दिलं तुम्ही सांगा. कलेक्टर मॅडमने आता म्हटले की आता मी हे दिलेलं आहे तांदे साहेबांकडे. तांदे साहेब मीटिंगला होते, ते सगळे तहसीलदार.
तांदे साहेब ते आता त्या मिटिंगला होते, त्यांची काहीतरी मला वाटतं मिटिंग होती, प्रशासकीय मिटिंग. तर मी लगेच बोललेले आहे म्हणून सांगितले. तर लगेच तुमचा रस्ता ते लगेच मोकळा करून देतील. आता लगेच म्हणजे आता आज आम्ही प्रशासनाला 3 दिवस झाले अर्ज देऊन सुद्धा तिथे कुणीही फिरकलेलं नाही, कुणीही तिथे येऊन बघितलेलं नाही किंवा काहीच नाही. फक्त आमदार साहेबांची शेती असल्यामुळे येत नाही का कशामुळे येत नाही आम्हाला फक्त तिथं कोडं पडलेलं आता. खरं पाहायला गेलं तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी अशा कृत्य करणं, त्यांच्या पुत्रांनी असं कृत्य करणं चुकीचं आहे. ज्या ठिकाणी 100 वर्षापासून वडिलोपार्जित शेती आहे, अशा शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष ते त्याच रस्त्यानं जातात येतात. तोच रस्ता आता त्यांना बंद करण्यात आलेला आहे व त्यांची परिस्थिती अशी आहे की अक्षरशः त्यांना त्यांच्या जनावरांना पाणी पाजणं व चारा टाकणं हे देखील मुश्किल झालेलं आहे व शेतकरी त्या ताराच्या कंपाऊंड खालूनही जात आहेत असंही त्यांचं या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे. कुठंतरी याची दखल कलेक्टर, SP यांनी व महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्र्यांनी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. मांजरा न्यूज, मारुती पवार, लातूर.